कढीवडा. आधी आपण छोटे छोटे वडे करून घेणार आहोत कढीमध्ये टाकण्यासाठी. तर इथे मी घेतलेला आहे 4 चमचे बेसन पीठ, त्यामध्ये टाकलेली आहे हळद, हिंग, जिरं, ओवा, मीठ, हलवून घेतल्यावर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत पाणी. हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आपल्याला असे छोटे छोटे इथे पकोडे टाकायचे आहेत. खूप मोठे नाही टाकायचे, हे आपण कढीमध्ये टाकल्यावर ते अजून फुलतात, म्हणून करतानाच आपण छोटे छोटे वडे टाकणार आहोत. आता आपण करणार आहोत कढीची तयारी. इथे मी परत घेतलेला आहे बेसन पीठ 1 चमचा, त्यामध्ये 50 ग्रॅम दही टाकायचं आहे, आलं लसूण पेस्ट, हिंग, हळद, चवीनुसार मीठ, धने जिरा पावडर आणि लसणाची पात. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण ह्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे. आता आपण पॅन तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये टाकलेला आहे 2 चमचे तेल, फोडणीसाठी मोहरी, जिरं, हिरवी मिरची, लसणाची पात, आता आपण टाकणार आहे हे कढीचं बॅटर ह्यामध्ये आणि बारीक गॅस ठेवायचा आहे. आतल्या आत चांगलं शिजून द्यायचं आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर ह्यामध्ये थोडीशी चवीनुसार साखर टाकू शकता. मी परत वरून थोडीशी लसणाची पात आणि कोथिंबीर टाकलेली आहे. एक वाफ येऊ द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता की कलर किती सुंदर आलेला आहे हळदीचा, आणि हे उकळल्यामुळे असं थोडं घट्टसर झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये टाकलेले आहेत हे बारीक
केलेले वडा पकोडे तुम्ही त्याला बोलू शकता. हे परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता वरून मी देणार आहे आणि परत याला एक तडका. त्यासाठी मी इथे वापरलेलं आहे तूप, लाल तिखट, जिरं, मोहरी आणि वरून गार्निश करायचं आहे लसणाच्या पातने. अशा प्रकारे आपली ही कढी तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा.